जिल्ह्यातील दुकाने व वाईन शॉप उघडण्यास परवानगी. जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे. लॉकडाऊनच्या तब्बल 1.5 महिन्यानंतर जिल्ह्यातील मोबाईल दुकाने, स्पेअर पार्ट, मोबाईल दुरुस्ती, चारचाकी व दुचाकी वाहनांची गॅरेज, आईस्क्रीम पार्लर उघडण्यास मुभा आहे. तसेच जी दुकाने मॉल या प्रकारात मोडत नाहीत, उदाहरणार्थ कापड दुकाने, चपला दुकाने, त्याचबरोबर जिल्ह्यातील वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली. परंतु परमिट रूम, हॉटेल, बिअर बार हे मात्र बंदच राहतील, अशी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर दुकानात फक्त 30% स्टाफच उपस्थित असेल आणि दुकाने उघडताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यावश्यक असेल, असे जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे. चांगलं होतं. नंतर केसेस वाढल्या. त्या केसेससुद्धा आपल्याला आयडेंटिफाय केलेले केसेस महिन्यात भुसावळ आणि बाजारामध्ये खूप जळगावमध्ये काही केसेस निदर्शन असतात. याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये अजून एक प्रादुर्भाव नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागात फक्त एक आढावत आणि एक मुंसे नावाप्रमाणे छोटंसं गाव 3 पेशंट रिकवर झाले आणि त्याची कुठलीही कॉन्टॅक्ट हिस्ट्री नव्हती. आधी एक केस होती, काल एक केस निदर्शनास आली, तर त्याचे कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे. बाकीचे या 4 शहरांमध्ये आहे. लॉकडाऊनबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहेत असं वाटल्यामुळे मी काल त्या DRला सांगितलं की आपण प्रेसला एडमिट केलं पाहिजे की जेणेकरून लोकांपर्यंत योग्य ती माहिती जाऊ शकेल. याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे ST असेल, रेल्वे असेल किंवा इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट रिक्षा असेल, हा पूर्णपणे बंद आहे. शाळा कॉलेजेस जे आहेत ते बंद राहतील. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढू शकतो असे जे पब्लिक प्लेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल ब्युटी पार्लर्स, क्लोज कॉन्टॅक्ट होऊ शकतं, असे सगळे बंद आहे. मात्र एवढं ग्रामीण भागातल्या इंडस्ट्रीला यापूर्वीच परवानगी दिली होती सेकंड लॉकडाऊनच्या वेळेला आणि आपल्याकडे बऱ्याचशा इंडस्ट्रीच्या वगैरे सुरुवात झाल्या होत्या. त्यामुळे इमारतीचे इंडस्ट्री आता याच्यामध्ये आजपासून जे आहे सर्व प्रकारचे स्टँडर्ड दुकानं जे आहेत त्याला सुद्धा परवानगी दिली. मात्र जे बसून खाण्याचे हॉटेल्स आहेत त्याला आपल्याला परवानगी नाही. बऱ्याच लोकांना याची पण लिकर शॉपसुद्धा आजपासून ओपन करायला परवानगी दिली. मात्र पब्लिक प्लेसेसमध्ये कन्झम्पशन करतात ते असेही करता येत आणि जे बिअर बार परमिट रूम आहे ते याच्यापुढेही 17 तारखेपर्यंत तरी बंद राहतात. याच्या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला एकच केस होती, त्याच्यानंतर आणखी एक केस निदर्शन झाली. त्या व्यक्तीच्या बरोबर मृत्यू झाल्याने पहिली केस होती ती पूर्णपणे पराभूत माणूस घरी गेला आणि त्यानंतर अचानक आपल्याकडे अमान्य भुसावळ आपल्याला काही केसेस जळगावमध्ये पर्टिक्युलरली एकाच भागामध्ये जोशीपेठमध्ये याच्यात आपल्याला केसेस आढळल्या आणि कारण एक तरुण मृत्यू झाला केस आपल्या अजिंठा चौधरी भागातले आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो यासाठी की सावली की एखादा माणूस पॉझिटिव्ह आला तर त्याचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग घेते मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यांना आणलं जातं, आवश्यक असं त्याचे स्वाब घेतले जातात आणि अशी व्यवस्था केली. आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचं संकट वाढेल किंवा काय असं गृहीत धरून म्हणजे आपल्या शेवटी जरी अपेक्षा असली की वाढू नये तरीसुद्धा वाढू शकतं असा विचार करून आपण पूर्ण यंत्रणा जी आहे ती सुसज्ज केलेली आहे. आपल्याकडे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 10 आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल आणि इतर राहून त्याच्यात 593 बेडची कॅपॅसिटी आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आपण 23 आयडेंटिफाय केले जिल्ह्यामध्ये. त्याच्यात ग्रामीण भागातले सुद्धा हॉस्पिटल्स आहेत. 950 बेडची कॅपॅसिटी आणि कोविड केअर सेंटर जे आपण हॉस्टेल्स किंवा ग्रामीण भागातील मोबाईल कार्यालय वगैरे तर ते 78 आपण आयडेंटिफाय केले. त्याच्यात 9180 बेड्स कॅपॅसिटी आहे. या सर्व ठिकाणी आता पर्टिक्युलरली भुसावळ
प्रॉब्लेम असतील असे पेशंट जे आहेत पॉझिटिव्ह असलेले सुद्धा ते तिथंच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जातं. त्यांना इथे आपल्याकडे पेशंट आता वाढलेले आहेत. आपल्याकडे सफिशियंट ॲम्ब्युलन्स आहेत. 101 ॲम्ब्युलन्स आपल्याकडे यासाठी अवेलेबल आहेत. त्यापैकी 9 जे आहेत त्यामध्ये व्हेंटिलेशन फॅसिलिटी आहे. आपल्याला कल्पना आहे की टोटल केसेस जे आहेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 52 आढळून आहेत. त्यापैकी एक आधी रिकवर झाले होते, आणखी एक ज्यामुळे त्यांची एक महिला होती ती पण आता रिकवर झाले. त्याच्यानंतर 2 दिवस आधी त्यांना ठेवल्यानंतर डिस्चार्ज केले. 2 केसेस रिकवर आहेत. 13 केसेस ज्या आहेत त्या डेथ झालेल्या. 13पैकी 3 ज्या आहेत त्या अंतरात त्यांचा मृत्यू झाला म्हणजे हॉस्पिटलला मृत्यू झाला आणि झालं. आणि इतर ज्या 10 केसेस त्यांच्या हॉस्पिटलमध्ये साधारणपणे 1 ते 4 दिवस याच्यामध्ये मृत्यू झाले. खूप वेळ ट्रीट करून झालं नाही. इमिडिएटली किंवा काही लोकांचा 2-4 तासामध्ये अशा पद्धतीने झालेलं त्यांना अंतरात कंडिशन होती त्याची तर ती खराब होती. आणि त्याचा एक अभ्यास आम्ही केला आहे. आणि काल जे माननीय मुख्यमंत्री सचिवांची VC झाली त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीबद्दल काही वापर झालेला आहे की प्रॉपर त्या ठिकाणी पेशंट सापडतात की त्या ठिकाणी जे कोमॉर्बिड पेशंट असतात त्यांना हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा प्रकारचे त्यांना आजार आहेत TB सारखे तर त्यांना इमिडिएटली बाजूला केलं गेलं पाहिजे. त्या सुद्धा आता सूचना आम्ही दिल्या ऑलरेडी सूचना दिल्या होत्या. आम्ही त्यांना तिथे मॉनिटर करत होतो. याच्यापुढे म्हणजे आजपासून पुढे अशा प्रकारचं कंटेनमेंट झोनमध्ये लोक असतील तर त्यांना तिथून आयसोलेट करायच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे ते बाजूला गेले तर करायचे त्यांना प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यांची बेटर आपल्याला काळजी घेता येईल. पर्टिक्युलर जे एजंट लोक आहेत 60-65 वर्षाचे आणि कोमॉर्बिड आहेत त्यांनी तर या प्रकारचा आढळले त्यांना कंटेनमेंट झोनमधून दुसरीकडे जसं आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करतो त्या पद्धतीने आपण ठेवला आहे. त्यापासून होते सुरुवातीच्या कालावधीमध्ये PPE किट्स येणं किंवा मास्क पुरवठा आता सुद्धा आपल्याला याच्या सफिशियंट क्वांटिटीमध्ये अवेलेबल झालेला आहे. तेव्हा आता याची अडचण पूर्ण कंटेनमेंट झोन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून कंटेनमेंट झोन आहे. जसं जळगावमध्ये अमरावतीमध्ये सारीवाडा आहे, अमरेश्वर नगर आहे अमरावतीमध्ये. त्यानंतर संतान घोसावळ, सिद्धिपत घोसावळ, वाकड एक मण्याखेडा एक साडूला देखील तिकडची मण्याखेडा आहे. देशमुखवाडी पाचोरा, तुळशीपेठ जळगाव, पंचनगर घोसावळ, शांतीनगर घोसावळ, सिद्धिपत पाचोरा, इस्लामपूर मंडे अडावळ पूर्ण गावाचं कंटेनमेंट झोन केलं आहे. चोपड्यात भीमनगर पाचोरा, महेशनगर घोसावळ, समर्थ कॉलनी जळगाव अशा प्रकारचे कंटेनमेंट झोन आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये कोणालाही बाहेर एंट्री नाही, इतर लोकांनी बाहेर जायचं नाही अशा प्रकारे. आता ज्या आधी शासनाने लॉकडाऊन 3मध्ये बहुतांश ॲक्टिव्हिटी अलाव केल्या आहेत. खूप गर्दीच्या ठिकाणच्या सोडून बाकीच्या सर्व तर अर्थव्यवस्था अवलंबून रोडावरने हा एक त्याचा हेतू आहे. त्यामुळं आता बरेच दिवस झाले ऑलमोस्ट 40 दिवस होत आहे. तर हे करत असताना जे कंटेनमेंट झोन आहे ते आणखी प्रभावीपणे ते राबवलं गेलं पाहिजे की तिथं ड्रेसिंग असेल, तिथे लोकांचा बाहेरून किंवा रात्री लोक बाहेर न जाणे त्या जास्त प्रभावी केलं तर कदाचित आपल्याला पुढच्या काळामध्ये पेशंट वाढणार नाही. अनेक लोकांकडून वेगळ्या प्रकारची भीती व्यक्त होते की आता बाहेरच्या लोकांना आत यायला आमच्या लोकांना बाहेर जायला म्हणजे दिले आहे अलावलेले आहे आणि त्यामुळे काही होईल का. पण जनरल आता त्या त्या ठिकाणी लोकांची थोडा वेळ राहिलेले आहे लेबर म्हणजे याचा लेबर आहे ते काही स्टँडर्ड लोक आहे तर ते आयसोलेशनमध्येच राहिले गेले 40 दिवस. त्यामुळं तसं काय असेल तर लक्षात येऊ शकतं त्यांची तिथे तपासणी केलेली असते. इकडे आल्यानंतर सुद्धा नोंदणी होतो आणि त्यांच्या आपण आवश्यकतेप्रमाणे तपासणी होतो. गावागावामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सांगितले की बाहेरचे लोक येतील त्यांना सिम्पटम्स असतील तर गावात लोकांनी कळवावं. काही दिवसांसाठी त्यांना गावातली शाळा वगैरे असेल तिथे त्यांना आणखी क्वारंटाईन करून ठेवावं. गावातल्या लोकांनी त्यांची व्यवस्था करावी सगळं गावातलेच असतं. या पद्धतीने सुद्धा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबई आणि पुणे जिल्ह्यामध्ये यायला अजून तरी अलाव करत नाही आणि
इथे इकडचे लोक घेत आहेत, आपण इकडच्या लोकांना आज तरी घेत नाही आहे, एक्सेप्ट फॉर मेडिकल इमर्जन्सी. मात्र इतर ठिकाणी जायला पासेस आपण देतोय. काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणचं घ्यायचं नाही घ्यायचं अशा पद्धतीने ते आम्ही त्यांच्याशी बोलून सॉर्ट आउट करतो. आपल्याकडे गुजरातमधून बऱ्याचशा मधून आणि परवा आहे. आपल्याकडून काही जे अडकलेले लोक होते बिहार असेल, काही जायची इच्छा प्रदर्शित केली. आम्ही आपल्या जिल्ह्यात एवढे जास्त नाही म्हणून बुलढाणा आणि एकत्र आम्ही मिळून ट्रेन जर 1100-1200 झाले तर ट्रेनने त्यांना उत्तर प्रदेश जिल्ह्यामध्ये करण्यासाठी व्यवस्थेसाठी अधिकारी काम करत आहेत. 500 व्यवस्था एक ऑनलाईन सिस्टम आहे, कारण त्याचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, समोर ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळं शक्यतो ऑनलाईन प्रोसेस पण एखाद्याला कळतच नसेल तर त्यासाठी लोकल तहसीलदारांना सुद्धा सूचना दिली की त्यांनी त्यांची माहिती घ्यावी भरावी आणि त्या पद्धतीने त्यांना सुद्धा ऑनलाईन पास दिला जाईल. तर प्रिंटची गरज नाही, तुमच्या मोबाईलवर तो पास असलं तरी चालू शकतो. मला कल्पना आहे की पर्यंत कंप्लीटली 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, परंतु ज्यांना द्यायचं नाही आहे तो एकदा रिजेक्ट केला आम्ही की त्याला पुन्हा ॲप्लिकेशन करावं लागतं. पण मी आज सांगितले की जे द्यायचे नाही ते रिजेक्ट करा, की जेणेकरून त्यांना समजा अदरवाईज वाट पाहत नसतात आणि रिटर्निंग गेले 2 दिवस झाले फोन प्रत्येक सेकंदाला फोन येतो अशी स्थिती आहे. परंतु इतर काम करत असताना म्हणजे फोनवर जर दिवसभर राहिलं तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही त्याचं काम करतं. मात्र आपल्याकडे 2-3 एक रवींद्र भारती जे ते महाराष्ट्रात जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी 500 व्यवस्था करतात. त्यांच्याकडे 10 लोकांची टीम आहे आणि दुसरे जे सत्यनारायण सावंत आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर आलेले किंवा इथं आलेले महाराष्ट्राच्या बाहेर जायचे त्यांचं मॅनेजमेंट करत आहेत. काही अडचण असेल तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. ते पूर्ण 24 आवर्स 17 तारखेपर्यंत बंद राहणार. परंतु ज्यांना पास दिला आहे त्यांना जायला यायला उभा असतात. मात्र ज्या काही आपल्याकडे येते सुद्धा 28 सीमा पोलीस आहेत, आरटीओचे लोक आहेत. त्याचबरोबर आपण इलेक्शनमध्ये जसं LSC SSC असतात त्या पद्धतीने इतर डिपार्टमेंटचे लोक सुद्धा इथे ठेवले. त्याचबरोबर स्क्रीनिंगसाठी मेडिकल स्क्रीनिंगसाठी सुद्धा आपण वैद्यकीय विभागाचे लोक आहेत. पर्टिक्युलरली जिल्हा परिषदेचे आणि रुरल हॉस्पिटलचे त्यांची पण तिथे रेग्युलर स्क्रीनिंग करतात. ते याच्यापुढे 17 तारखेपर्यंत सुरू असतात. खूप लोकांना वाटतं की इकडून तिकडे यावं, तिकडून इकडे यावं, परंतु अजूनही त्यांनी धीर ठेवण्याची गरज आहे. अनावश्यक प्रवास करून हीच अपेक्षा आहे. तसंच जरी दुकान उघडायला परवानगी दिली असली तरीसुद्धा अनावश्यक बाहेर पडायचं, अनावश्यक गर्दीत जायचं हे लोकांनी टाळावं. आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचं ते मुख्य उद्देश होतं की सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल, मास्क वापरत असेल आणि गरज नसताना बाहेर न पडणं ते अजूनही पाळलं तर बरं होईल. जे काही 52 केसेस जिल्ह्यामध्ये आढळून आल्या त्याचा जो आम्ही अभ्यास केला त्यावरून क्लिअर तर दिसतं की तुम्ही कोणाचा तरी कसा तरी संपर्कात आला आहे आणि तरच झालं. अचानक असं घरी येऊन तुम्हाला रोग होईल, कोरोनाचा प्रबळ होईल अशी शक्यताच नाही. मग हे आपल्या हातात आहे ते आपण टाळू शकतो. ज्याला अजिबात पर्यायच नाही त्याला बाहेर जावंच लागेल. समजा तुम्ही बाहेर जाताय किंवा आम्ही बाहेर आपल्याला पर्याय नाही, डॉक्टर आहेत त्यांना पर्याय नाही, पोलीस आहेत त्यांना पर्याय नाही, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविक आहेत, नर्सेस आहेत त्यांना पर्याय नाही, जे आपल्याला जावंच लागेल बाहेर. परंतु किंवा दूरवाले आहेत म्हणजे जे काही इसेन्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर, मेडिकल शॉपवाले आहेत, किराणा शॉप, तर याच्या व्यतिरिक्त बराच मोठा असा समुदाय आहे की जो सहजपणे टाळू शकतो. त्याने जर तो टाळला तर निश्चितपणे आपल्याला हे कंट्रोल करणं पॉसिबल आहे. आता 52 केसेस आहेत, वेगळी वाढतील, कशा वाढतील गॉड नोस. कारण थेरॉटिकली तर त्या खूप वाढत आहे. स्टॅटिस्टिकली जर आपण बघितलं की आता एवढ्या दिवसात एवढ्या दिवसात असे जर जरी जे भाषेत काढलं, स्टॅटिस्टिकल भाषेत काढलं तर बऱ्याच केसेस वाढू शकतील. ह्या वाढल्या तरी त्या सगळ्या हाताळण्याची क्षमता प्रशासनामध्ये आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हे वाढून न देण्यासाठी तेही पॉसिबल आहे. जरी ते भाषेत काही त्याचं चूक ठरवता येईल जरी ते प्रमाण आणि हे कोरोना आपल्याला कमी प्रादुर्भाव ठेवता येईल यासाठी लोकांच्या
सहकार्याच्या अपेक्षा सहकार्य म्हणजे घरी बसणे, जेवढा वेळ बसणे ठरवलं घरी बसणे, अनावश्यक पर्टिक्युलरली भाजी बाजारामध्ये किराणा दुकानात गर्दी होते तर ती टाळणे तेवढं जरी केलं तरी मला वाटतं बराचसा प्रादुर्भाव आपण रोखण्यात त्याला यश मिळेल खाते यामध्ये. आतापर्यंत जिल्ह्यात बऱ्याचशा लोकांनी पाहिलं मॅक्सिमम लोक पाळत असतात म्हणजे थोडे असतात जे पाळत नाही तेच पुढे अडचण निर्माण करू शकतात. घरात 5 माणसं आहेत आणि एक माणूस सारखं बाहेर जातं तर ते घरातल्या 4 माणसाला ते रिस्क निर्माण होते. त्यामुळं प्रत्येक घरातल्या माणसाने आपल्या घरातला माणूस कुठे जातोय कशासाठी जातोय ते घरातल्या लोकांनी थांबवलं तर आणखी सोपं होईल. परंतु प्रशासकीयदृष्ट्या विचाराल तर ते पोलीस प्रशासन असेल, आपलं आरोग्य खातं असेल, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद, नगर महानगरपालिका, नगरपालिका हे सगळेजण आपल्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. आम्हाला माहिती की काम करत असताना काय होत असते त्या हातात घरात आहे की चुकलं तर कोणतरी सांगायला पाहिजे की चुकतं आहे म्हणून. चांगलं काम केलं तर चांगलं म्हणतात त्यामुळे काय प्रश्न येणार पण चुकलं तर नाही सांगितलं तर कदाचित आम्हाला त्याच्यात सुधारणा करता येते. मग चुकलं तर जरूर कुठल्याही माध्यमातून आम्हाला सांगितलं निश्चितपणे आम्ही त्याच वेळेला ती दुरुस्ती करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. परंतु सर्वजण आपल्या पूर्ण क्षमतेने काम करतायत. मला या प्रसंगी एवढं सांगायचं की कुणी आपली जबाबदारी टाळत आहे किंवा आपलं काम करायचं नाही असं होते अशी परिस्थिती नाही. आणि जिथे थोडाफार डिलाय होत असताना दिसते त्यावेळेला त्यांना योग्य पद्धतीने समजली जाते आणि हे सगळं जे आहे रेग्युलर राहिलं जातं. आजच्या घडीला जिल्ह्यामध्ये औषधं असतील उपकरण असतील याची हे नाही कमतरता नाही. आता व्हेंटिलेटर्सचा एक बरेच दिवस विषय होता आपण ऑलरेडी व्हेंटिलेटर्स मार्केटमध्येच अवेलेबल होत आहे. मात्र जिल्ह्यामध्ये खाजगी डॉक्टरांच्या बोलणारे सफिशियंट प्रमाणात व्हेंटिलेटर आहे आणि सगळे आयोजन क्रिकेट मेंबर्स आहेत डॉक्टर्स आहेत ते कोणी नाही म्हणाले नाही. सगळ्यांनी सांगितलं ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आपण ते घेऊन जाऊ. त्यामुळं म्हणजे व्हेंटिलेटरसमोर काही अडचण आहे का तर अजिबात नाही. बरेचसे पेशंट व्हेंटिलेटर लागत नाही. खूप कमी पर्सेंटेज ज्याला व्हेंटिलेटर लागतं आणि जेवढं आवश्यक येते तेवढं आपल्याला आहे ते मॅनेजमेंट आपण करू शकतो. तर सामान्य लोकांचा फायदा आपण विचार करतो ना देशाचा हा विषय माझ्यासमोर कोणी आणला त्यावेळेला तुम्ही ऑनबॉर्ड विचार आहे कारण बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्या घरीच एक दिवशी सकाळी 7 वाजता एक महिला थांबली. मला अनुभव असा आहे म्हणजे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं ऑफिसमध्ये आलेल्या रिक्षा ऑनबॉर्ड करायला सांगितलं. तर ह्या अडचणीचा तसं असेल तर आपण निश्चितपणे विचार करू. एकच की सगळ्यांना जर अलाव केलं तर असं होईल की सगळंच पुन्हा झाल्यासारखं होईल आणि शक्यतो टाळावं असं ॲडव्हान्टेज सांगतो. त्यातले काही ना परवानगी द्या तसे काही हॉटेल तसे काही बरेच सेंटरला परवानगी आणि जवळजवळ 80% बरेच सेंटरमधून मग ते बरेच सर घरगुती खानावळ पण राहू शकतो. त्याला तिथे जे काही आहे ठीक आहे आपण विचार करू त्याच्यावर. मार्केटमध्ये काय अडचण नाही. कॉम्प्लेक्स सिंगल सिंगल दुकान आहे स्टँडर्ड दुकान आहे ठीक आहे. त्या दुकानात काय फुले मार्केट आहे ठिकाण ते बघा असं आहे की स्टँडर्ड दुकान आहे त्याला काहीच अडचण नाही. तर जे बाहेर एक्सपोज होत आहे याला म्हणजे वातावरण एक्सपोज होतं नाही ज्याच्यात असं समजा ते डिमांड आहे ते नाही लोक कारण AC आहे हे होऊ शकतं ते त्याला एक स्टँड होतं त्याच्यात हे तुमच्या भाषेबद्दल जर स्पेसिफिक काही असेल तर निश्चितपणे विचार करू त्याच्यावर. परंतु जनरल ज्या स्टेटच्या गाईडलाईन्स त्याच फॉलो करतो आम्ही. सर कार ज्या म्हणजे आपल्याला चर्चा करण्याचा हेतू असेल तर त्याबद्दल निश्चित विचार करतो. परंतु जे दुकानाशी डिस्पोज आहे अशी क्लोज याच्यात नाही आहे तिथे काही अडचण नाही आहे. आता जर कुठली गोष्ट तुम्हाला वाटत असेल सांगितलं निश्चितपणे तपासून घेऊ महानगरपालिका पोलिसांच्या माध्यमातून आणि त्याच्यावर आपण विचार करू. आपण हे काही आजपर्यंत उदाहरण केलं अलाउड आहे तसं काही पूर्णपणे अधिकार आपल्या स्तरावर दिलेले आहे. राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून हे गाईडलाईन्स आहे. आपण ॲडिशनल म्हणजे करू शकतो शिकून नाही करू शकतो.
ते पण allow करा. ते नाही करणार. तुम्ही जर म्हणले दारू तुम्हाला बंद करणार ते करू शकतो. तुम्ही म्हणले हे मारायला बंद करणार ते करू शकतो. आणखी स्ट्रिक्टर गाईडन्स करू शकतो. निश्चितच तुम्ही काय सांगितलं गुन्हा मार्गाने आम्ही पाहू. तर बघा तुम्ही कशा आवश्यकता असेल तर निश्चितपणे निर्णय घेऊ. सर ठीक आहे तुम्ही कसं बघून घेतला सांगतील आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. सर काही कार गॅरेजेस आणि टू व्हीलरच्या गॅरेजेसला मोटरसायकलची गॅरेजेस आणि फोर व्हीलरचे गॅरेजेस बंद करायला सांगतात सर. गॅरेजवाल्यांना पोलीस प्रशासनाकडनं बंद करण्याचं हे सांगितलं जातं सर. मी परवाच्या दिवशी एक गाडीचे त्याच्यावर आम्ही तसे कालपर्यंत 12 होते. काल एक आणखी पेशंट कमी व्हायचा होता 40-45 वर्षाचा त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 52पैकी 13 मृत्यू आहे. 2 पेशंट बरे झाले आणि 37 जण ॲक्टिव्ह होते. प्रकृती चांगल्या परिस्थितीत आहे. एवढे लोक आयसीयूमध्ये आहे परंतु ओव्हरऑल त्याची जर प्रोफाईल बघितला बऱ्याच लोकांचं तर कोणी 90 कोणी 85 असं तरी कोमॉर्बिडिटी होती. हायपरटेन्शन ऑलमोस्ट सगळ्याच केसेसमध्ये होतं. हायपरटेन्शन किंवा हार्ट होता हार्ट डिसीज वगैरे असं आणि इतर ज्या कोमॉर्बिडिटीज असतात ते त्याच्यामध्ये होतं. म्हणजे कुठल्या केसमध्ये दुर्लक्ष झालं आहे म्हणून जरासं नाही कारण पूर्ण वेळ त्याच्यावर लक्ष दिलं जातं. त्यासाठी स्पेसिफिक डॉक्टर्स आहेत त्यांचे ड्युटी लावलेले आहेत. आवश्यक ते सर्व संसाधनं त्या ठिकाणी आहेत. तर 13पैकी 3 तर अंतालाच ग्रेड होते त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. आणि जे पुढे आहेत ते त्यांच्यासुद्धा बोलतोय की एक लगेच म्हणजे एक पहिल्या 4 दिवसातच झाले. पहिल्या 4 दिवसात झाले याचा अर्थ असा हे आहे की जनरली ते अंतालाच ते त्या परिस्थिती आणलं. काही लोकांचं तर सेम डे काही लोकांचं दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे याचं ॲनालिसिस केलेलं आहे कारण त्यावेळेला आपण विचारतात आम्हाला वरिष्ठांनी कधी हा प्रश्न विचारला त्याचं ॲनालिसिस करून